ते संपादक आहेत रवी दादा, यांचे व्हिडिओ मी खूप पाहत असतोय. दादा, थोडं आमच्या चॅनलला तुमच्याबद्दल थोडी माहिती द्या. नमस्कार. आज बारामतीमध्ये आपले मित्रच पत्रकार आपले मित्रच आहेत आणि ही सगळी मित्रमंडळी ही पुण्याहूनच आली ती आळंदीहून का. आणि मित्रांनो, आज महाराष्ट्रावर अशी शोककळा पसरली, संपूर्ण महाराष्ट्रात असं दुःख झालंय, संपूर्ण महाराष्ट्र आज तर बंदच आहे आणि उद्या बी 3 दिवस बंद आहे. दुखवटा आहे. आणि अजितदादांचं विमान क्रॅश झालं बारामती गोजूबावी गावामध्ये सकाळी 8:45 वाजता. आणि ज्यावेळेस न्यूज बघत होते, न्यूज तर सारखे बघतच असतो, असं वाटलं नाही की बाबा सुरुवातीला दुःख निधन म्हणून यायचं, म्हणजे हे काय म्हणजे डायरेक्ट बातमी पाहिली, इतकं म्हणजे बेकार वाटलं. असं वाटलं की नाही काहीतरी फसतंय, चुकतंय, हुकाव. कारण बारामतीचं विकास मॉडेल, बारामतीचा जीव म्हणजे अजितदादा, कामाचा माणूस, एकच वादा अजितदादा. आता तुम्ही ह्या साईडला इकडे बघताय, पण ही फिरवून दावा, हे सगळं जे केलंय हे दादाने केलेलं आहे. ह्या साईडला विद्या प्रतिष्ठान आहे, तिथंच आता त्यांचा उद्याच्याला अंत्यविधी उद्याच्याला तिथंच आहे सगळं. आता त्याचं पार्थिव ठेवलेलं आहे त्यांचं. आता संध्याकाळी आज 10 वाजेपर्यंत कार्यक्रम म्हणजे ती दर्शनासाठी आहे आणि उद्याच्याला 11 वाजता बाकी आहे. तुम्हाला न्यूजद्वारे कळतच असेल. आमचे मित्र आले, म्हटलं चला न्यूजद्वारे सांगाव. खरं ते मराठी न्यूज चॅनल आहे आपलं. पण काय वाटतं तुम्हाला दादांविषयी? काय तुम्ही एवढे लांबून आला? तर म्हणजे सकाळी जे उठलो आम्ही हा आणि ती पहिली बातमी अतिशय पहिला काळजाचा ठोका की दादांच्या विमानाला अपघात झाला एवढं कळलं. पण परत ते कळलं की दादांचं अपघाती निधन झालं. त्याच्यानंतर हातापायला मुंग्या आल्या. म्हणजे आम्ही एकनिष्ठ कार्यकर्ते आणि आत्ताच दिव्यांग संघटनेतून राष्ट्रवादीच्या आम्ही निवड झाली खेड तालुक्यात, अध्यक्षपद दिलं. आणि मला असा कळवळा झाला की ना, मला रडूच कोसळलं डायरेक्ट. आणि ते रडू असं होतं की जसं आपल्या घरात म्हणजे आपले आई वडील जेवढं प्रेम असतं तसं दादांच्या विषयी आमच्या मनात प्रेम होतं. आणि बोलण्यास पण म्हणजे बोलूशीच वाटत नाही, काय बोलावा याच्या पलीकडे दादा होते. आणि दादांचं जे आता म्हणजे इथून पुढे जी उणीव असणार आहे ती आपल्या महाराष्ट्राला किंवा आपल्या आहे ना, आपल्या सगळ्या ज्या राष्ट्रवादीच्या सगळ्या परिवाराला लय अतिशय म्हणजे शेवट क्षणापर्यंत उणीव असणार. लय अवघड आहे. किती जण आलाय तुम्ही? आम्ही 4-5 जण आलोय. 5 जण आलो. कधी आला होता? आम्ही दुपारी 2-1:30 वाजता निघलो आळंदीतनं. निघायला थोडा उशीर झाला, पण आम्हाला इथपर्यंत येण्याची अतिशय आतुरता, पण आणि पोहोचलो आम्ही. सगळे म्हणजे तुम्हाला कंडिशन आज सांगतो, आज सकाळ धरून बारामतीत हा आणि सगळे कुण्या सुद्धा अन्नाचा पोटात कण नाही. जेवढे कार्यकर्ते आलेत ना, खोटं नाही बोलत, की अक्षरशः पाणी नाही, अन्न नाही, काहीच नाही. आणि त्याची इच्छा सुद्धा व्हायला का व्हाय. आणि सगळं बंद आहे अख्ख्या बारामतीत. तुम्हाला आहे ना काही सुद्धा चालू दिसणार नाही. टोटल म्हणजे आज चुली पेटलेल्या नाहीत अख्ख्या बारामतीमध्ये. इतकी म्हणजे ही भयान परिस्थिती. तुम्हाला कुठं काय चालू दिसलं? कुठं काय तुम्हाला? पुण्यावरून आलो. पुण्यावरून येताना कुठेही दुकानं कुणालाही असं बंद करायची सांगितलेली नाहीयेत. लोकांनी स्वतःहून दुकानं बंद ठेवलेले आहेत. आजचा हा काळा दिवस आहे महाराष्ट्रासाठी. आणि आपलं जे नेतृत्व करणारं जे खंबीर नेतृत्व होतं ते आपल्यातून आज नाहीये. हे लोकांच्या काळजाला हे अजूनही विश्वास बसत नाही की दादा आपल्यात नाहीयेत. कारण सकाळी जे उठणारे 5 वाजता उठणारे नेते आणि कामाला वेळेप्रमाणे कुणाचंही काम वेळेत करून देणारे नेते, ही यांची ओळख असणारी, तर ही आपल्या मनाला चुटका लावून गेलेली घटना आहे. आणि याच्यावरती अजूनही विश्वास वाटत नाही की डोळ्यासमोर दादा इथं आपल्याला प्रत्येकाला दिसत आहेत. आणि येताना आम्हाला चहा सुद्धा कुठे मिळालेला नाही. इव्हन लोकांनी पेट्रोल पंप सुद्धा स्वतः बंद ठेवलेले आहेत. सुद्धा चालू नाही. लोकांनी ठेवले तर कोणीही कुठल्या पदाधिकाऱ्यांनी. मी सुद्धा खडकवासला विधानसभा मतदारसंघाचा पवार साहेब पक्षाचा उपाध्यक्ष आहे, परंतु आम्ही कुठेही बघितलं नाही येताना की आमचे कोणीतरी पदाधिकारी कार्यकर्ते किंवा लोक सांगत होते की वगैरे इथं हे बंद करा वगैरे. लोकांनी सकाळपासून मला जेव्हा एकाचा उमेश पवार म्हणून त्यांचा फोन आला, ते इथं उदवंड तालुक्यामध्ये प्रचाराला चालले होते, मला फोन आला, बातमी बघितली का दादांचा अपघात झालाय. मी म्हणलं वेड्यासारखं काय बोलता तुम्ही, कसला अपघात झालाय, काय झालं, दादांचं काहीतरी खूप गंभीर झालंय. मी टीव्ही चालू केला
अक्षरशः तुम्हाला सांगतो दाढी केली. मी घरात मला जेवायला वाढलं होतं, दूध चपाती मी रोज खाणारा माणूस, खेडेगावातला जामखेड तालुक्यातल्या लोणीचा, तर मला दूध चपाती जेवण करायची सवय सकाळी. तिला म्हणलं मला काही देऊ नको, आज काळा दिवस आहे, मला काही घशाच्या खाली जाणार नाही. ही सर्व परिस्थिती माझीच नाहीये, पूर्ण महाराष्ट्रातल्या, पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेरच्या पण आज लोकांची. पब्लिक किती असेल इथं? पब्लिक इथं पाय ठेवायला जागा नाही, कुठल्या बाजूने कोण येतंय public आहे. कोण जातंय, इथं कुणी कुणाला मेसेज दिलेला नाहीये. अंतःकरणापासून माणूस हळहळलेला आहे आणि ही उणीव कधीही भरून येणार नाही. प्रचंड महाराष्ट्राचं नुकसान झालेलं आहे. महाराष्ट्र प्रचंड पद्धतीने पाठीमागे गेलेला आहे. विकास संपूर्ण पद्धतीने थांबलेला आहे. आमच्या सुप्रियाताईंनी उद्ध्वस्त म्हणले ते फक्त कुटुंबापुरतं नसून ते पूर्ण अख्ख्या महाराष्ट्र उद्ध्वस्त झालेला आहे. त्यांनी कुटुंबाचं राजकारण कधीच केलेलं नाही. हे स्टेटमेंट त्यांचं किंवा स्टेटसला जे ठेवलंय सकाळी उद्ध्वस्त, ते इकडे केलेलं आहे की सर्व जनता उद्ध्वस्त झाली, आधार संपलेला आहे आणि जनता अजूनही तुम्हाला सांगतो रात्रभर काय दिवसभर काय उद्यापर्यंत हालत नाही, परत येते. इथं पार्किंगचा प्रश्न पडलाय, पोलिसांवरती एवढा ताण आलाय. माझ्या मते आम्ही येताना पोलिसांना विचारलं, रत्नागिरी हे 5 जिल्ह्यामधून बाहेर भरून पोलीस बंदोबस्त बोललाय, कारण महाराष्ट्रात माणसं आली आणि पोलीस बंदोबस्त हा पूर्ण रत्नागिरी, सांगली, सातारा, पुणे, नगर, अहिल्यानगर सगळीकडनं पोलीस बंदोबस्त आलेला आहे. का तर फक्त लोकांना पार्किंग कुठं करायचंय, लोकांना सूचना करण्यासाठी, कुठे जायचं यासाठी. कारण प्रचंड लोकांच्या प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. हे नुकसान महाराष्ट्राचं कधी भरून येणार नाही. विकास थांबला म्हणलं तरी इथं वावगं ठरणार नाही. कुणावरही टीका करायची नाही, पण हा काळा दिवस असा कुणालाही बघायची कुणाची आजच्या इच्छा नव्हती किंवा हा कुणाच्या आयुष्यात येऊ नये. आणि असं समाजाचं पूर्ण नेतृत्व करणारे खंबीर नेतृत्व देवाने एवढ्या लवकर का नेलं हे प्रत्येकाच्या मनामध्ये खंत आहे. आणि हा प्रत्येक जण प्रश्न स्वतःच्या किंवा देवाला विचारतो की काय केलं होतं आम्ही असं. बरोबर. म्हणजे ही काळा दिवस म्हणलं तरी आजचा, आणि हे तुम्ही बघताय हिथं, हे हिथं बघा, ही दिसतंय का? ही म्हणजे दिसतंय. तुम्ही कुठं राहिला? माळेगाव. तुम्ही माळेगाव का? इथं जवळ. काय वाटलं सकाळी बातम्या बघितल्यानंतर तुम्हाला? मला तर एकदम अशी एकदम भरून आलं की त्यातनं मी जवळजवळ 2 तास तर सावरलोच नाही. ठीक आहे मित्रांनो, ही प्रेम आहे आणि सगळ्यांचं, आणि ठीक आहे, हा कामाची पावती आणि बाकीचं हाय बोलतेला आमचे मित्र. या ठिकाणी रविदादा एक प्रश्न विचारतो मला छोटासा. एकंदरीत या ठिकाणी जो अपघात झाला, रविदादा दुपारी मी या ठिकाणी कव्हरेजला गेलो होतो, ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी मला बीडचे काही लोक भेटले होते. तर त्यांचं असं म्हणणं आहे का या ठिकाणी हा अपघात नसून घात आहे. त्यावर तुमचं काय मत? बरोबर आहे. चर्चेला काय झालंय, उदाहरण आले बरं का, पण आता सध्या तर काही सांगता येत नाही. पण इमानात बिघाड झाला अशी चर्चा आहे. मग बिघाड होऊ शकतो का, बिघाड ठेवला होता किंवा जाणून बुजून काय केलंय. आणि काल रात्री एक बातमी व्हायरल होती की काल 20 तासापाशी, आतापासून 20 तासापर्यंत, ते बातमी अजून मी काही वाचलेली नाही, पण ती कालच काहीतरी एका पोस्ट मध्ये काहीतरी विषय लिहिलेला होता. ती कुठनं लिहिलेलं काय माहित नाही. तर त्याच्यावर घातपात सुद्धा असू शकतो, असं काही सांगता येणार नाही. पण होईलच. आता सकाळ बी आम्ही बी इकडेच आहे, दिवसभर ह्याच्यातच आहे, पण कळेल थोडं माग. जेव्हा ब्लॅकबोर्डचा रिपोर्ट येईल ना, हा. त्यावेळेला आपल्याला समजेल की नक्की काय ऍक्च्युली फ्लाईट मध्ये काय घडलं. फ्लाईट मध्ये काय घडलं आणि काय नाही. ते जेव्हा आता फ्लाईट तर काय झालेच, पण जेव्हा आपण ब्लॅकबोर्डची जेव्हा आपल्याकडे माहिती येईल त्यावेळेला आपल्याला कळेल की बाबा फ्लाईट मध्ये प्रॉब्लेम होता का, पायलटचा काय इश्यू झाला, असं. बरोबर. पण ती बाहेर येणं गरजेचं आहे, त्याची म्हणजे चौकशी होणे गरजेचं आहे. आणि ती पारदर्शकपणे होणे निघलं पाहिजे. नाही तर होय कुठं ना होऊ शकतो ना काही बी. म्हणजे असं ठीक आहे. विनंती आहे सरकारला की पारदर्शक हे करावी याची चौकशी आणि जनतेला सत्य समोर यावं. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय वाटतंय? काय बरोबर आहे. चुकीचं झालंय. माझे दादांचा वर्ग मित्र आहे, लहानपणापासून आम्ही ना एकात खेळलेलो, एकात राहिलेलो होतो. आमच्या शेजारीच घर आहे त्यांचं जुनं, त्यामध्ये त्यांची बहीण वगैरे आम्ही सर्व परिवार एकत्र होतो. हा दादांची इतक्या क्षणाला वाईट वाटला मला की आमचा नातू म्हणला की आता मी कोणाच्या हातात हात देणार, आता दादा नाहीत तर. ते आमच्या घरी येऊन गेले होते दत्त मंदिरच्या पूजनाच्या टायमाला. आमचे खास वर्ग मित्र म्हणून आम्ही दादा आमचं एकमेकाचे प्रेमाचे संबंध, गल्लीतले संबंध होते.
धन्यवाद. महाराष्ट्र न्यूज नेशन टीव्ही बारामती.